माझ्या मिनी व्हिडिओमध्ये सगळ्यांचं स्वागत आहे। तर आज एक कपड्याचा धिंगाणा सगळं आणि सगळं आवरायला काढलं बेडरूममधलं, कारण की सगळेच कपडे इकडं तिकडं झालेत। मग आता होत राहतं ते लेकरं असलं की इकडं तिकडं नेणं आणणं, ह्या घरात त्या घरात, तिकडे ठेवलं की तिकडं इकडं। तर मग मला आता ठेवा व्यवस्थित, कारण की आता प्रचितीचे प्रांशचे सगळे खाणे वेगळे केले। पहिले एकत्र ठेवत होते, सापडतात लवकर म्हणून, पण आता वरचा प्रचितीचा, खालचा प्रांशचा, मग असे खाणे केले आणि काही कपडे काढून टाकले। मग ते रिकामे झाले कपाट, तर त्याच्यामध्ये मेकअपचं सामान लावले। आणि मेकअपचं सामान आत्तापर्यंत लग्न झाल्यापासून बाहेरच होतं, पण प्रचिती प्रांशला जसं कळायला लागलं तसं ते खूपच धिंगाणा करायलेत आणि खराब करतात जास्त करून। मग ती महाग वस्तू खराब झाल्यावर आपल्यालाही वाईट वाटते आणि मारल्यावर मग ते नाही काय कळत नाही, मग मारून बी काय फायदा नाही त्यांना। मग माझ्या पिल्ल्यांसाठी सगळं असं सांभाळून वरी ठेवावं लागते। हे साड्या लग्नाच्या आधीच्या आहेत, काही लग्नानंतरचे ताईनं दिलेल्या, मग ते ठेवून दिले। आता घालू वाटणं गेलेत, कारण ते साड्या काठापदरचे घालूच वाटणं गेलेत, लय बोर झालेत। तर हे फेटा मी बनवले ते गेल्या वर्षी प्रचितीसाठी, तर मला खूप आवडते त्यासाठी काय नवीन बनवण्यासाठी। तर मी प्रयत्न खूप करते काहीतरी छान तिसाठी बनवावं असं नेहमीच असते माझं। तर मी नवीन करते पण तिला तसं काही ना काही चालूच राहते माझं। तर आज मी हे बनवले, ते तुम्ही सांगा ते काय। आणि एक विहीर बनवली छोटीशी, हेचंही काम अर्धं राहिलं, कलर मारायचे त्याला, सगळं अजून काम त्याचं भरपूर आहे। म्हणजे संध्याकाळचा स्वयंपाक राहिला म्हणजे ठेवून दिले। मग हे फुलांचं सगळं आवरून घेतले, पुसून घेतले, आता लागतात गणपती बाप्पाच्या वेळेस ठेवण्यासाठी। आणि हिचं पूर्ण कलर मारायचं सगळं काम राहिलं आहे, तर उद्या केल्यावर पूर्ण दाखवते मी तरी व्हिडिओमध्ये तुम्हाला। तर असं मला करायला आवडते खूपच, खरंच खूप आवडते मला अशी नवीन। मग संध्याकाळी सोयाबीनची भाजी केली आणि चपात्या, वरण भाताला सुट्टी दिली मी। आणि व्हिडिओ आवडला तर लाईक करा, सबस्क्राईब करा नक्की।